आता असहाय्य झालेले वृंदावनवासी गोविंद भगवंतांकडे त्यांच्या चरणांचा आश्रय घेण्यासाठी आले. पावसाच्या माऱ्याने भयभीत होऊन भांबावलेल्या गायी आपल्या वत्सांना अंगाखाली घेऊन खाली मान घालून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणांच्या आश्रयाखाली त्यांच्याकडे आल्या. त्यावेळी सर्व वृंदावनवासी भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करू लागले. ते म्हणाले, प्रिय कृष्ण, तू सर्व सामर्थ्य आहेस. तुझा आपल्या भक्तांवर अपार स्नेह आहे. प्रक्षुब्ध झालेल्या या इंद्राने आम्हाला अतिशय त्रस्त केले आहे, तरी आता आमचे रक्षण कर. वृंदावन वासीजनांनी इंद्रपूजा बंद केल्यामुळे इंद्राला त्याचा यज्ञ भाग व सन्मान मिळाला नव्हता आणि म्हणून तो अतिशय खवळला होता. त्यानेच सावर्तक मेघांना वृंदावनाकडे पाठवले होते आणि ते वादळी वाऱ्यांबरोबरच मोठमोठ्या गारांसह वृंदावनावर अखंडपणे जलवर्षाव करीत होते. हे सगळं इंद्राच्या प्रचंड क्रोधाने उघडे प्रदर्शन होते आणि याची श्रीकृष्णांना जाणीव होती. श्रीकृष्णांनी विचार केला, स्वतःला परमश्रेष्ठ समजणाऱ्या देवराज इंद्राने आपले सामर्थ्य दाखवले असले तरी मी देखील माझ्या अधिकाराप्रमाणे त्याला उत्तर देऊन त्याचा मिथ्या गर्व नष्ट करणार आहे आणि त्याला दाखवून देणार आहे की तो या विश्वसंचलनातील सर्वेसर्वा अजिबात नाही. मी सर्वांचा स्वामी आहे. देवी देवता माझे भक्त असल्यामुळे त्यांना माझ्या परमप्रभुत्वाचे विस्मरण होणे शक्य नाही. परंतु या इंद्राला मात्र आपल्या भौतिक बळाचा मोठा गर्व झाला असून तो फारच मत्त झाला आहे. म्हणून त्याला अशा मिथ्या गर्वातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी करावे लागेल. हे वृंदावनवासी माझे शुद्ध भक्त असून वर्तमान समय ते माझ्या दयेवरच सर्वस्व अवलंबून आहेत आणि त्यांना मी पूर्णपणे आपल्या आश्रयाखाली घेतलेले आहे. आता माझ्या योगैश्वर्याने मी त्यांचे संरक्षण केलेच पाहिजे. असा विचार करून भगवान श्रीकृष्णांनी एखाद्या लहान मुलाने भुईछत्राला सहजपणे उचलावे त्याप्रमाणे एका हाताने गोवर्धन उचलून धरला. अशा रीतीने त्यांनी गोवर्धन धारण लीला प्रकट केली. श्रीकृष्ण आपल्या भक्तांना संबोधन करीत म्हणाले, प्रिय बाबा, बंधू आणि व्रजवासी जन हो, पहा, मी गोवर्धन पर्वत उचलून धरला आहे. आता तुम्ही सर्वजण या गोवर्धनगिरीच्या छत्राखाली प्रवेश करून सुरक्षित व्हा. माझ्या हातातून हा पर्वत खाली कोसळेल असे समजून भयभीत होऊ नका. तुम्ही मुसळधार पावसाने आणि तुफान वादळाने त्रस्त झाला आहात, म्हणूनच मी हा गिरी उचलून धरला आहे. एखाद्या प्रचंड सुरक्षित छत्राप्रमाणे त्याच्या खाली तुमचे संरक्षण होईल. तुम्हाला जीवित भव्यापासून वाचवण्याची ही एक योग्य व्यवस्था आहे असे मला वाटते. वृंदावनवासी गोप गोपिका बालक तसेच त्यांचे गायी वासरे बैल हे पशु